विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत। यातच पुण्यातल्या बहुचर्चित कसबा मतदारसंघामध्ये मात्र मनसे आणि भाजपा आमने सामने उभे ठाकली आहे। सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराकडून माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या यायला लागल्या। पुण्यातल्या बहुचर्चित कसबा मतदारसंघात यंदा मनसेच्या एंट्रीमुळे तिरंगी लढत होतीये। मनसेकडून गणेश भोकरे तर भाजपकडून हेमंत रासने मैदानात आहेत। मात्र निवडणुकीच्या प्रचारात काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची कसबा मतदारसंघात सभा झाली आणि या सभेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी केलाय। सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून धमकी येते, मात्र अशा धमक्यांना घाबरत नसून समोर येऊन बोलावं असं आव्हानच गणेश भोकरे यांनी दिलंय। त्यांना कळलेलं आहे की कसब्यामध्ये यंदा मनसेचं वार आहे आणि आम्ही आमचा झंझावात प्रचाराचा चालूच ठेवणार आहे। यांनी किती पण धमक्या देऊ दे, यांनी कितीही आमच्या कार्यकर्त्यांना बोलून दे, फक्त मला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्हाला जे पण बोलायचे, तुम्हाला जे पण काय आहे, या गणेश भोकरेला भेटा तुम्ही, मी अवेलेबल आहे। तुम्ही वेळ आणि टाइम सांगा, मी तिथे यायला तयार आहे। या आरोपांना मात्र भाजपचे कसब्याचे उमेदवार हेमंत रासने यांनी फारसं महत्त्व दिलेलं नाही असंच चित्र आहे। आम्ही आमच्या प्रचारात व्यस्त असून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। अशा कोणत्याही पद्धतीचं काम आम्ही करत नाही, त्यामुळे असल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं म्हणत मनसेनं केलेल्या आरोपांचं खंडनच केलंय। मी कोणाविषयी काही बोलणार नाही। मी माझं काम चालू आहे। माझ्या कामात माझे सगळे कार्यकर्ते हे काम करतायत। आम्हाला बाकी काय करायची गरज नाही। आम्हाला जनतेचा आशीर्वाद नक्की मिळणार आहे, मिळतो आहे। आम्ही तोच शेवटच्या 20 तारखेपर्यंत आम्ही जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचू। नुकताच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत मनसेनं भाजपला साथ दिली होती, मात्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे स्वतंत्र लढतीये। त्यामुळेच कसब्यात तिरंगी लढत होत असताना आता मनसे विरुद्ध भाजपा असा वाद आहे, जो वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।